या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उजेडात आलाय। कराडने 1-2 नाही तर तब्बल 6 वेळेला अवादा कंपनीला खंडणीसाठी धमकावलेलं होतं। सीआयडीनं जे आरोपपत्र दाखल केलंय त्यातनंही धक्कादायक माहिती पुढे येतेय। अवादा कंपनीला कराडच्या धमकीचे कॉल। वाल्मिक कराडनं 6 वेळा धमकावलं। अवादा कंपनीला खंडणीसाठी धमकी। वाल्मिक कराडनं अवादा कंपनीकडे खंडणीसाठी लकडा लावल्याचं आरोपपत्रातून समोर आलंय। त्यानं अवादा कंपनीकडे 1-2 वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा खंडणीसाठी कधी फोनवरून तर कधी आपल्या हस्तकांमार्फत धमकावलं। अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबातून हा धक्कादायक खुलासा झाला। सुदर्शन घुले सुनील शिंदेंना फोनवरून धमकावत होता। शिंदे सोबतच संतोष देशमुख यालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली होती। अवादा कंपनीच्या कार्यालयात 28 ऑगस्ट 2024 रोजी वाल्मिक कराडनं फोन केला होता। तो फोन शिवाजी थोपटे यांनी घेतला होता। त्यावेळी तुम्ही परळीत येऊन मला भेटा नाहीतर काम बंद करा असा दम कराडनं फोनवरून दिला होता। त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा अवादाच्या कार्यालयात वाल्मिक कराडचा फोन आला होता। तो कॉल शिवाजी थोपटे यांनी घेतला होता। त्यावेळी वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटेंना परळीत भेटायला बोलवलं होतं। तसंच तुमचं बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या अशी धमकी वाल्मिक कराडनं दिली होती। त्यानंतर 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटे यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट घेतली। त्यावेळी वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटेंना प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यात कुठेही प्लांट चालू देणार नाही असं धमकावलं होतं। पण धमकीचा हा सिलसिला इथंच थांबला नाही। 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले अवादा कंपनीच्या कार्यालयात येऊन धमकावून गेला होता। वाल्मिक अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करून देणार नाही अशी धमकी घुलेनं दिली होती। त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले मस्साजोग मधील अवादा कंपनीच्या कार्यालयात आला होता। वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा, अण्णा आज केज मध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या असा धमकीवजा इशारा देऊन तो निघाला। पुढे 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेनं 11:30च्या सुमारास फोन केला। त्यावेळी चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणीसाठी धमकावलं होतं। अरे ते काम बंद करा, चालू ठेवले तर वातावरण गढूळ होऊन बसेल। ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा, काम चालू कराल तर याद राखा असा सज्जड दम वाल्मिक कराडनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला होता। असं 6 वेळा कराडनं कधी स्वतः तर कधी आपल्या हस्तकांमार्फत खंडणीसाठी धमकावलं होतं। यावरून कराडच या सगळ्याचा मास्टर माइंड असल्याचं तपासात उघड झालंय। सुरेश